कॅन्सरग्रस्त रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। सध्या आपण पाहत आहात बाहेर खूपच ऊन वाढलेलं आहे, त्यामुळे तापमानही खूपच वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीत कॅन्सरग्रस्त रुग्णांकडून थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर तब्येत पटकन बिघडू शकते आणि कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात। म्हणून आज आपण समजून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन। कॅन्सरमुळे शरीर आधीच अशक्त झालेलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी खूप पटकन कमी होतं। जर शरीरातील पाणी कमी झालं तर अशक्तपणा, चक्कर येणं आणि कधी कधी तब्येत अजूनही जास्त बिघडू शकते। म्हणून दिवसातून पुरेसं पाणी प्या। नारळाचं पाणी, ORS, कलिंगडाचा ज्यूस, आंब्याचं पन्ह, लिंबू सरबत या खूप फायदेशीर गोष्टी आहेत, कारण हे पदार्थ फक्त पाणीच देत नाहीत तर शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स व एनर्जीही देतात। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठीचा आहार। उन्हाळ्यामध्ये जड अन्न, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ हे टाळायला हवेत, कारण ते पचन व्हायला वेळ लागतो आणि शरीरातील उष्णता वाढते। त्याऐवजी पुरेसं प्रोटीन, फळं, भाज्या, फायबरस फूड आणि फ्रूट ज्युसेस घ्यायला हवीत। हे शरीराला थंड ठेवण्याचं काम करतात व प्रतिकारशक्ती वाढवतात। तिसरी गोष्ट, उन्हापासून स्वतःला वाचवा। दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणं, प्रवास करणं शक्यतो टाळा, कारण त्यावेळेस उष्माघात आणि शरीरातील पाणी कमी होणं याचा धोका जास्त असतो। घरात पुरेसं थंड वातावरण आणि हवा खेळती राहिली पाहिजे। चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फेक्शन पासून स्वतःला वाचवा। कॅन्सर या आजारामुळे तसंच केमोथेरपी, रेडिएशन यामुळे इम्युनिटी कमी झालेली असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कॅन्सर रुग्णांना इन्फेक्शनचा धोका वाढतो। म्हणून कॅन्सर रुग्णांनी स्वच्छता ठेवणं, बाहेरचं जेवण, खाद्यपदार्थ टाळणं हे अतिशय महत्वाचं आहे। सुरक्षित पिण्याचं पाणी वापरणं हे पण महत्वाचं आहे। पाचवी गोष्ट, मेडिसिन आणि ट्रीटमेंट डिसिप्लिन। उन्हाळ्यामध्ये बॉडी रिस्पॉन्स बदलू शकतो, म्हणून औषध वेळेवर घ्या। तुमची ट्रीटमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थांबवू नका। बऱ्याच वेळेला असं होतं की थोडं बरं वाटलं की लोक उपचारामध्ये गॅप घेतात, पण ही सगळ्यात मोठी प्राणघातक चूक ठरू शकते। रेग्युलर उपचार चालू ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे। आपण अजून उपचार सुरू केले नसतील तर योग्य उपचार सुरू करणं अतिशय महत्वाचं आहे। बऱ्याच वेळेला आमचा हा अनुभव आहे की मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांना पहिल्या 2-3 महिन्यातच रुग्णाला बरं वाटायला लागतं। बऱ्याच वेळेला आजार कमी झालेला दिसतो, रुग्णाला वाटते मी आता बरं व्हायला लागलो, आता कशाला औषधं घ्या। ही फार मोठी चूक ठरू शकते। रुग्णांनी असं न करता आमच्या सल्ल्यानंच उपचार चालू ठेवले पाहिजेत आणि आम्ही ज्यावेळेला सांगू त्यावेळेस ते बंद केले पाहिजेत। मॉडर्न होमिओपॅथीमध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजारांमध्ये कॅन्सरच्या मूळ कारणांवर आणि प्रतिकार शक्तीवर काम केलं जातं। मॉडर्न होमिओपॅथी उपचार पद्धती ही रिसर्च बेस्ड उपचार पद्धती असून मी स्वतः या गंभीर आजारांवर गेले 30 वर्षांपासून संशोधन करत आहे आणि या संशोधनातून निर्माण झालेली ही उपचार पद्धती आहे। गेल्या 30 वर्षांमध्ये जगभरातील 2,15,000हून जास्त रुग्णांना मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांना उपचार केलेले आहेत आणि या लोकांना उपचारांचा फायदा झालेला आहे। आमचा उद्देश एकच आहे, कॅन्सरग्रस्त रुग्णांना कॅन्सरमधून मुक्त करणं।